नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. मोठी बातमी. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार. परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी. महिला सुरक्षेचाही विशेष काळजी. धनंजय मुंडेने एकही काम न करता 16,48,00,000ची बोगस बिलं उचलली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. परीक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा. निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी. पुण्यात GBSचा पहिला बळी. सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू. ते मानत जरी नसले तरी पण त्याला ते जे होईल त्याला. बातमी आहे बदलापूर येथून. बहुजन मुक्ती पार्टीद्वारे आंदोलन चालू असून त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता बळावली आहे. त्याचप्रमाणे उपोषणकर्त्याच्या कुठल्याच मागण्या मान्य न करता बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी उपोषणाला स्थगिती देण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते पथविक्रेते यांच्या मध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे व पुढे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे. 14 फेब्रुवारी रोजी महाआक्रोश मोर्चाचे आवाहन राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष सुशांत गायकवाड तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश येवले यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रतिनिधी सुनैना हंडोरे यांचा ग्राउंड झिरो रिपोर्ट. चला तर पाहूया. नमस्कार, मी सुनैना हंडोरे. JMA न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या समोर बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 दिवसापासून उपोषणाचे जे आयोजन करण्यात आलेले आहे त्या उपोषणाच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. कालच कुळगाव बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष निलेश येलवे यांच्यामध्ये चर्चा घडून आली. तर उपोषणकर्त्यांची आपण चर्चा करून जाणून घेऊया का या चर्चेमध्ये नक्की काय घडले. काल मारुती गायकवाड तसेच निलेश येलवे यांच्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये चर्चा घडून आली. तर नक्की काय त्या चर्चेमध्ये घडले हे आपण थोडक्यात माहिती द्याल. चर्चेमध्ये काय घडले ते बसून बोलायला तयारच नाही. एकच मुद्दा मांडला, 150 मीटर 150 मीटर मध्ये हे बी आहे ना, आम्हाला पर्याय जागा द्या, लायसन द्या, तेव्हा आम्हाला उठवा. डायरेक्ट येऊन कारवाई केली आणि बोलता मी कुणावर कारवाई नाही केली, खाली एक बाईवर कारवाई केली. माझं म्हणणं आहे माझ्यावर का केली. मी तर त्यांच्या जागेमध्ये नव्हतो, मी तर रेल्वेच्या जागेत मारतो, तरीही मी माझ्यावर कारवाई केली. जवळ मला मी न्याय भेटत नाही तेव्हा मी इथून नाही, तरी मी मेलं तरी चालेल. आमची मान्य ही आहे का आम्हाला सगळ्यांना फेरीवाल्यांना लायसन द्यावा, पर्याय जागा द्यावा आणि आम्हाला लायसन देऊन आमचं जे 2014चा कायदा आहे तो डिक्लेअर करा. आंदोलनाला 10 दिवस झालेले आहेत आणि या गेल्या 10 दिवसामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून पथविक्रेते तसेच फळवाले भाजीवाले कुठेतरी यांच्यासोबत या आंदोलनाचा सकारात्मक असा भाग दिसून आलेला आहे. 2017 मध्ये जी मोजणी झाली होती, सर्वे झाले होता, त्या सर्वेचा जाहीरपणे यादी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासनाने आता समोर आणलेली आहे. कुठेतरी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून ह्या आंदोलनाचे हे पडसाद आहेत का. नमस्कार. या ठिकाणी जे बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आमरण उपोषणाचे जे आयोजन केलेलं आहे तर त्या आयोजनाचा असा परिणाम झाला आहे की जे 2017 मध्ये सर्वे केला गेला त्या सर्वेची अजूनपर्यंत त्यांनी दखल घेतली नव्हती किंवा यादी जाहीर केली नव्हती. आणि प्रत्येक वेळेला जे फेरीवाले असतात आपले फळभाजीवाले त्यांच्यावर अनधिकृत
बेकायदेशीर कारवाई करत होते त्यांच्यावर। आणि जसं आपण उपोषणाला बसलो त्यांनी दखल घेतली, ते म्हणतात की आम्ही दखल घेणार नाही किंवा आम्ही त्याच्यावर काही निर्णय देणार नाही। तर आमचं 150 मीटर फक्त पकडून बसलेत ते लोक की आम्ही 150 मीटर अंतर्गत कारवाई करणार। पण जर तुम्ही 150 मीटर अंतर्गत कारवाई करताय तर मग त्यांना तसं सोय करून द्या, बसण्याची जागा उपलब्ध करून द्या, त्यांना लायसन्स मिळवून द्या, जो हॉकर झोन असतो तो त्यांना मिळवून द्या। पण ते तसं न करता प्रत्येक वेळेला बेकायदेशीर कारवाई केली जाते। आणि जसं आपण उपोषणाला बसले, मावशी आज 10 दिवस झाले उपोषणाला बसले आहेत, काही अन्न पाणी घेतलेलं नाहीये, तरी सुद्धा इथे बघायला कोणी येत नाही, दखल घेत नाही। पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतंय की आम्ही उपोषणाला बसलोय त्याचाच परिणाम आहे की यांना दबावामुळे किंवा अजून काही कारण असेल, पण मला तर असं वाटतं जे आपण उपोषणाला बसलो त्याच्या दबावामुळे त्यांना काही करून, ज्यावेळी ती 2017 मध्ये त्यांनी सर्वेक्षण केला ती त्यावेळेला यादी जाहीर करायला पाहिजे होती, पण तसं न करता त्यांनी आपल्या दबावामुळे किंवा आपण जे उपोषणाला त्यामुळे त्यांनी आता या 2 दिवसापूर्वी 2017 मध्ये सर्वेक्षण केलेला ती यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, नगरपालिकेत ती यादी जाहीर केलेली आहे। म्हणजेच कुठेतरी हे जे आंदोलन चालू आहे गेल्या 10 दिवसापासून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून, हे आंदोलन प्रगतीपथावर दिसत आहे। तमाम जे या बदलापूर मधील पथविक्रेते आहेत यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून न्याय मिळण्याची प्रक्रिया। आज आपण या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुषमा जाधव यांच्याशी काही या आंदोलनाविषयी माहिती जाणून घेऊया। या आंदोलनाविषयी तुम्ही काय माहिती द्याल? सर्वप्रथम पत्रकारांना शुभेच्छा देते मी, कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात आणि जे तुम्ही मला जे प्रश्न विचारताय तर मी सहज तुम्हाला सांगू इच्छिते। कारण बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आज 10 दिवस झाले उपोषण चालू आहे आणि मला खूप खंत आहे मावशीबद्दल की त्यांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता पूर्ण समाजासाठी लढतायत, ते आपल्या हक्कासाठी लढतायत। आणि तो उपोषण चालू असताना सुद्धा पोलीस प्रशासन, मुख्य अधिकारी मारुती गायकवाड, पोलीस प्रशासन असेल तर हे सुद्धा ह्या गोष्टीला दखल घेत नाही। तर याच्यासाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जो आक्रोश मोर्चा 14 फेब्रुवारीला काढण्यात आलेला आहे, तर पामसेपचे ऑफसेट विंग आणि इतर सामाजिक लोक म्हणजे हे आंदोलन आम्ही काढण्यात येणार आहे। तर हे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आणि त्याचं ते आंदोलन काय होती तर त्याच्यासाठी मारुती गायकवाड जिम्मेदार असतील, पोलीस प्रशासन जिम्मेदार असतील आणि एवढंच बोलते। धन्यवाद। जय शिवराय, जय संविधान, जय भारत। मित्र बंधू आणि भगिनींनो, आपण आता बघत असाल की आजचा 9वा दिवस आमचा उपोषणाचा आहे आणि तरी पण प्रशासनाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाहीये। प्रशासनाचे आज मारुती गायकवाड साहेब पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी बोलून एक मीटिंग आम्ही अरेंज केली होती। त्या मीटिंग मध्ये सुद्धा प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आम्हाला कुठल्याही लिखितमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। वारंवार फक्त आम्हाला पोकळ आश्वासनं दिली जात आहेत। आम्ही रितसर त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आमच्या प्रमुख मागण्या सांगितलेल्या आहेत, त्यातल्या कुठल्याही मागणीचं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडे येत नाहीये। आम्ही त्यांच्याकडनं लिखित उत्तर मागतोय, एकही प्रशासनाच्या माझ्या पोलीस प्रशासनाकडनं किंवा नगरपालिकेकडनं आम्हाला लिखित स्वरूपाचं कुठल्याही ठोस स्वरूपाचं असं उत्तर त्यांनी दिलेलं नाही। म्हणून आम्ही या प्रशासनाचा जाहीरपणे पुन्हा एकदा आणि मारुती गायकवाड मुख्याधिकारी यांचा सुद्धा जाहीरपणे धिक्कार करतो आणि हे जे उपोषण आहे हे आम्ही कंटिन्यू करत आहोत, हे सातत्याने पुढे जाणार आहे आणि आजही आम्हाला लक्षात येतं की आम्हाला न्याय मिळणार नाही। बदलापूरची जनता आमच्या बरोबर आहे, पण आज बदलापूरची जनता बरोबर असून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही। तर आम्ही हा आव्हान पुढे याची शक्ती अजून वाढवत आहोत आणि आम्ही आता हा आंदोलन अंबरनाथ तालुका किंवा ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित न ठेवता आम्ही या आंदोलनाला गतिमान करत आहोत। महाराष्ट्राचा राज्यस्तरीय मोर्चा, धडक मोर्चा आम्ही या नगरपालिकेवरती घेणार आहोत। 14 तारखेला येणाऱ्या 14 फेब्रुवारीला आम्ही हा इथे लाखोच्या संख्येने हा मोर्चा इथे होणार आहे आणि या प्रमुख मागण्यांना घेऊन हा मोर्चा आम्ही प्रामुख्याने मारुती गायकवाड आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दखल न घेतल्यामुळे आम्ही या 9व्या दिवसाचं आम्ही तुम्हाला इथं आव्हान करत आहोत की 14 तारखेला आम्ही हा जाहीरपणे
आंदोलन घेणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. अरे संविधानाच्या सन्मानात, अरे भाजीवाल्यांच्या सन्मानात, अरे फळवाल्यांच्या सन्मानात, अरे मायमाऊलींच्या सन्मानात, अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे तुमचं आमचं नातं काय, अरे संविधानाच्या सन्मानात, अरे शेतकऱ्यांच्या सन्मानात, अरे तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद मित्रांनो. ही लढाई आम्ही अंतिमपर्यंत चालू तुम भी देखो आंखों से हम भी आएंगे लाखों से. आम्ही वंचित घटकातल्या प्रत्येक लोकांना न्याय देणार आणि या बदलापूर पासून या भारताचा इतिहास रचला जाणार एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.